उपवासासाठी साबुदाणा खात आहे सावधान. 140 कोटी भारतीयांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि ICMR यांचा गंभीर इशारा. कारण साबुदाण्याच्या अतिसेवनाने तुम्हाला होऊ शकतात हे 5 गंभीर आजार. सध्या चालू असलेला श्रावण, त्यानंतर येणारी गणेश चतुर्थी, त्यानंतर येणारे नवरात्र, एकादशी आणि आठवड्यातील विविध उपवास यात आवडीने आपण साबुदाणा आणि साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ त्या ठिकाणी खात असतो. आणि हे खाताना तुम्ही एक चूक जर केली तर तुम्हाला या 5 गंभीर त्रासांना सामोरं जावं लागेल. साबुदाणा खाल्ला म्हणजेच उपवास घडला असं आपण त्या ठिकाणी मानतो. मात्र वारंवार हाच जर साबुदाणा आपल्या खाण्यात जर आला आणि खाताना आपण ही एक चूक जर करत असाल तर तुम्हाला हे 5 प्रकारचे गंभीर आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन मेडिकल रिसर्च म्हणजे त्याला की आपण ICMR म्हणतो यांनी केलेल्या एका संशोधनामध्ये असं लक्षात आलंय त्या ठिकाणी. कारण काही विशेष परिस्थितीमुळे साबुदाणा हा त्या ठिकाणी घातक ठरू शकतो. व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत की साबुदाणा कशा पद्धतीने त्या ठिकाणी खाला पाहिजे ज्यामुळे कुठलेही आजार तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाही, उलट अधिक तुम्हाला फायदेच होतील. तुम्ही कुठलाही उपवास करत असाल आणि त्यासाठी जर का साबुदाण्याचे पदार्थ खात असाल आणि अनावधानाने तुम्ही ही जर चूक करत असाल तर तुमच्या आरोग्याला मोठा धोका आहे. आणि यापासून नेमकं वाचायचं कसं हे व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न स्किप करता पहा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा. बघा मित्र, सुरुवातीला साबुदाणा हा नेमका तयार कसा होता ते समजून घेणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता साबुदाणा हा कसावा या वनस्पतीच्या मुळापासून दूध तयार केलं जातं, ज्याला की आपण टॉपियोका असं म्हणतो. आता याच्यावरती भरपूर साऱ्या रासायनिक प्रक्रिया करून ती यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवल्या जातात की ज्याला आपण साबुदाण्याच्या स्वरूपात पाहतो. आता ह्या प्रक्रियेमध्ये नेमकं होतं काय की याच्यामध्ये असणारी जी काय प्रथिने आहेत, खनिज द्रव्ये, क्षारे, जीवनसत्व, कॅल्शियम या पूर्ण प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी नाहीस होतं आणि उरतं ते फक्त कार्बोहायड्रेट्स, ज्याला की आपण कर्बोदके असं म्हणतो. आता कर्बोदकांचं काम काय असतं की शरीराला प्रचंड ऊर्जा आणि उष्मांक या कर्बोदकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता मिळत असतो. आता सर्व प्रकारच्या उपवासामध्ये आपण जर साबुदाणा पासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खात असतो. मग त्याच्यामध्ये खिचडी असेल, साबुदाण्याच्या पापड्या असतील, साबुदाण्याची खीर असेल, साबुदाणा वडे असतील, यासारखे पदार्थ आपण फार आवडीने त्या ठिकाणी खात असतो. पण हे खात असताना आपण यापासून होणाऱ्या परिणामांची अजिबात त्या ठिकाणी पर्वा करत नाही. आता पहा मित्रो, आपण जर का साबुदाण्याची पौष्टिकता जर पाहिली तर साधारण त्या ठिकाणी अमेरिकेच्या कृषी विभागाच्या एका संशोधनानुसार त्या ठिकाणी 100 ग्रॅम साबुदाण्यामध्ये सुमारे 358 कॅलरीज आढळतात. याशिवाय 88 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 0.39 ग्रॅम प्रोटीन आणि 0.9 ग्रॅम फायबर हे त्या ठिकाणी असतं. पण यासोबतच याच्यामध्ये झिंक असतं, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे घटक देखील साबुदाण्याच्या पौष्टिकतेमध्ये महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतात. आता हा आरोग्यासाठी जरी चांगला असला तरी काही ठराविक परिस्थितीत हा अतिशय घातक त्या ठिकाणी ठरू शकतो. परंतु हा जर काही जो साबुदाणा आहे जर तुम्ही तो वारंवार जर खात असाल तर तुम्हाला अतिशय गंभीर आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. हे आजार इतके गंभीर असतात की डॉक्टरला सहजासहजी याचं निदान सुद्धा करता येत नाही. कारण की याचं कारणच डॉक्टरला लवकर सापडत नाही. चला तर जाणून घेऊयात हा साबुदाणा खाल्ल्याने नेमके कोणते गंभीर आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. पहा मित्रो, आता साबुदाणा जर तुम्ही वारंवार जर खाल्ला असेल तर तुम्हाला पहिला गंभीर आजार होऊ शकतो, तो म्हणजे मधुमेह. आता ज्याला की आपण डायबिटीस असं त्या ठिकाणी म्हणतो. आता साबुदाणा जो मूळतः चिकट असतो, ज्याचं पचन त्या ठिकाणी लवकर होत नाही, शिवाय हा पचायलाही त्या ठिकाणी जड असल्यामुळे पचवण्यासाठी शरीरातील जे काय इन्सुलिन आहे ते इन्सुलिन अधिकरित्या त्या ठिकाणी वापरलं जातं. म्हणून इन्सुलिन तयार करणारी जी काय ग्रंथी असते त्याच्यावरती विशेष स्वरूपाचा ताण येतो आणि यामुळे डायबिटीस होण्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण होतो. आता पहा, शिवाय तुम्ही जर मधुमेहाचे अगोदरच जर पेशंट असाल तर डॉक्टरही तुम्हाला साबुदाणा खाण्याचा सल्ला त्या ठिकाणी देत नाही. कारण की साबुदाण्याचे जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत या कार्बोहायड्रेट्समुळे रक्तातील साखरेचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढतं आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी जर वाढली तर साखरेमुळे होणाऱ्या पुढच्या त्रासांना त्या ठिकाणी तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणि जर तुम्ही शुगरचे पेशंट जर असाल तर साबुदाणा खाणं हे तुमच्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं. आणि जर तुम्हाला जर खायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तो त्या ठिकाणी खाऊ शकता. आता यानंतरचा पुढला जो काय आजार आहे तो साबुदाणा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी होतो, तो म्हणजे ॲसिडिटी आणि लठ्ठपणा. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं मित्रांनो. साबुदाणा हा पचनास अतिशय जड असल्यामुळे जर तुम्ही साबुदाणा त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी नाश्त्याला खात असाल किंवा साबुदाण्याचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी रोज वारंवार जर खात असाल तर तुम्ही पोटांच्या आजारांना त्या ठिकाणी निमंत्रण देतात. यामुळे ॲसिडिटी होते, सोबतच वारंवार पोट फुगणं असेल, पोट साफ न होणं असेल, बद्धकोष्ठता असेल, यासारख्या समस्या तुम्हाला त्या ठिकाणी उद्भवू शकतात. शिवाय त्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढलं जातं आणि त्यामुळे परिणामी लठ्ठपणा येतो. बघा, आता तुम्ही जर वजन कमी करायचा जर विचार करत जर असाल आणि तुम्ही जर डाएट करत असाल आणि तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही साबुदाण्याचा समावेश करत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. कारण डाएटवाले साबुदाण्याला
कधी हात त्या ठिकाणी लावत नाही, कारण साबुदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे तुम्ही जरी थोडा साबुदाणा जरी खाला तरी तुमच्या शरीरामध्ये भरपूर एनर्जी त्या ठिकाणी स्फोट होतो, ज्यामुळे दुसऱ्या कशाची गरज त्या ठिकाणी तुम्हाला भासत नाही. त्यामुळे हे जर तुम्ही वारंवार करत जर असाल तर याच्यामुळे तुमचं वजन देखील वाढू शकतं, तुम्हाला लठ्ठपणा देखील येऊ शकतो. आता साबुदाणा खाल्यामुळे तिसरा होणारा सर्वात जो काय भयानक आजार आहे किंवा भयानक त्रास जो काय आहे तो म्हणजे ब्लड प्रेशर. तुम्ही जर आधीपासूनच लो बीपीचे पेशंट जर असाल तर साबुदाणा खाणं हे तुमच्या जीवावरती बेतू शकतं, तुम्हाला अतिशय महाग पडू शकतं. कारण साबुदाण्यातील जे काय पोटॅशियम आहे ते शरीरातील उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. परंतु ज्या लोकांना लो बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी जर साबुदाण्याचं सेवन जर केलं तर त्यांचा बीपी आहे त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी अजून लो होतो आणि यामुळे तुम्हाला पुढच्या गंभीर त्रासाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं. आता पहा, यानंतरचा जो काय पुढचा धोका आहे तो म्हणजे त्या ठिकाणी हृदयसंबंधीचा. ज्यांना हृदयसंबंधीचे आजार आहेत त्यांनी साबुदाणा खाणं अतिशय कटाक्षाने त्या ठिकाणी टाळलं पाहिजे, कारण साबुदाणा हा कसावा या कांदापासून त्या ठिकाणी तयार केला जातो, परंतु याच्यामध्ये नैसर्गिकरित्या सायनोजेनेसिक ग्लायकोसाइड नावाचं त्या ठिकाणी संयुग असतं आणि याच्यावरती जर का योग्य प्रक्रिया जर केली नाही, हे व्यवस्थित जर का प्रोसेस जर केलं नाही तर याचं रूपांतर हायड्रोजन सायनाईड नावाच्या विषारी घटकामध्ये त्या ठिकाणी होत असतं आणि हे तेव्हाच घडू शकतं ज्यावेळेस याच्यावरती योग्य प्रक्रिया त्या ठिकाणी केली जात नाही. असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि जे काय ICMR आहे यांच्या रिसर्चमध्ये त्या ठिकाणी आता उघड झालेलं आहे. यामुळे तुम्हाला जर हृदयसंबंधीचे आजार जर असतील तर तुम्ही साबुदाणा खाणं हे त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. त्यामुळे ज्या लोकांना ब्लॉकेजेसचा त्रास आहे किंवा अगोदर ज्यांची एन्जिओप्लास्टी त्या ठिकाणी झालेली आहे त्या लोकांनी अशा लोकांनी उपवास धरणं त्या ठिकाणी टाळलं पाहिजे आणि जर धरले तर त्या ठिकाणी साबुदाणा खाणं हे त्या ठिकाणी विशेषतः टाळलं पाहिजे. बघा आता मित्र, यापुढील जो काय त्रास आहे तो सामान्यतः त्या ठिकाणी स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो, तो म्हणजे त्या ठिकाणी थायरॉइड. आता साबुदाणा खाल्ल्याने त्या ठिकाणी काय होतं की वजन वाढण्याची समस्या वाढते, परंतु या समस्येकडे जर वारंवार दुर्लक्ष जर केलं तर तुम्हाला थायरॉइडचा सुद्धा त्रास त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे वेळेस सावध राहणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळे साबुदाणा खाताना सर्व सावधगिरी बाळगा, नाहीतर तुम्हाला गंभीर आजारांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल. नंतर जर का आपण पाहिलं तर साबुदाणा खाताना किंवा घेताना तुम्हाला विशेष त्या ठिकाणी काळजी घ्यायची, जेणेकरून हे जे काय आजार होणार आहेत किंवा हे जे काही त्रास होणार आहे तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला त्या ठिकाणी थोडंफार वाचता येईल. आता बघा, साबुदाणा घेताना तुम्ही नियंत्रित आणि ब्रँडेड कंपनीचा साबुदाणा घेणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. सोबतच FSSAI प्रमाणित कंपनीकडून तुम्ही जर साबुदाणा जर घेतला तर हा साबुदाणा हा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी प्रोसेस केला असतो, त्यासोबत नीट भिजवून आणि त्या ठिकाणी व्यवस्थित शिजवून जर तुम्ही जर घेतला आणि तुम्ही जर त्याचं सेवन जर केलं तर त्याच्यामध्ये जे काय अपायकारक घटक आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी नाहीसे होत असतात. पाहिलं मित्र हो, तर आरोग्यासाठी फायदेशीर असणारी कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या ती जर जास्त प्रमाणात जर खाली तर त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी नुकसान होत असतं. त्यामुळे उपवासाला तुम्ही जर वारंवार साबुदाणा, खिचडी किंवा तत्सम पदार्थ जर खात असाल तर तुम्हालाही या गंभीर आजारांचा सामना त्या ठिकाणी करावा लागू शकतो. कारण की उपवासाला साबुदाणा खाला म्हणजेच उपवास घडला असं त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे साबुदाणा सोडून तुम्ही इतरही गोष्टी त्या ठिकाणी उपवासासाठी खाऊ शकता. मग त्यामध्ये वरळीचा तांदूळ असेल, शेंगदाणे असेल, राजगिऱ्याचे चिक्की असेल, लाडू असेल किंवा बाकीची फळं असतील, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी उपवासाचं तुमचं नियोजन हे करू शकता आणि होणाऱ्या गंभीर आजारापासून तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. मित्र हो, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही आरोग्यदायी माहिती लवकर त्या ठिकाणी शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशा आरोग्यदायी व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसह, एका नवीन पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत मित्र हो, धन्यवाद.